तक्का येथील मोराज कॉम्प्लेक्समध्ये महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। 8 मार्च या जागतिक महिला दिनानिमित्त आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक अजय बहिरा यांनी महिला भगिनींसाठी विशेष खेळाचे तसेच स्पर्धेचे आयोजन केले होते। या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून अनेक खेळांमध्ये भाग घेऊन खेळाचा आनंद घेतला। यामध्ये विजयी झालेल्या महिलांना आकर्षक बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले। या महिलांसाठी विशेष कार्यक्रमामुळे महिलांना आपल्या दररोजच्या कामातून वेळ काढून एकत्र येऊन आनंद घेता आल्याबद्दल महिला वर्गाकडून अजय बहिरा यांचे आभार व्यक्त करण्यात आले। या कार्यक्रमाला मोराज फेडरेशन चेअरमन प्रशांत कदम, अनघा घोले, ज्योती सारंग, रेश्मा कुरूप, जयश्री पाटील, रेखा शिरगावकर, सई कोकाटे, शारदा जगदाळे, शैला पाटील, चेतना म्हात्रे, सुषमा पाटील, दीप्ती बोरकर, रुपाली कांबळे, अनिता घोरपडे, मिताली बहिरा, अर्चना बहिरा, प्रणाली बहिरा, अमृता गायकर, मोनालिसा बहिरा, प्रियांका बहिरा, महेश राऊळ, नरेंद्र कापले, बाबासाहेब जगदाळे, शेखर शिरगावकर, सचिन कोकाटे, जितू खुटकर, राम सारंग यांच्यासह महिला उपस्थित होत्या। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी नगरसेवक अजय बहिरा, प्रतीक्षा बहिरा यांची विशेष मेहनत घेतली। सर्वांना प्रथमतः आपल्या सर्वांना महिलांना माझा नमस्कार। काल जागतिक दिन म्हणजे 8 मार्च पूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। त्याच धर्तीवरती आज मोराज संकुलमध्ये रविवार असल्यामुळे आणि सुट्टीचा दिवस आणि ज्या महिलांनी हा पुढाकार घेऊन हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल प्रथमतः मी मोराज संकुलमधल्या महिला मंडळाचा आभार मानतो आणि खास करून घोले मॅडम, आमच्या सारंग मॅडम व इतर सर्व सदस्य यांनी हा खास करून आग्रह धरला होता आज कार्यक्रम राहावा म्हणून महिला दिनानिमित्त, आणि त्या कार्यक्रमासाठी माझी धर्मपत्नी प्रतीक्षा बहिरा यांनी संमती दाखवून आज आम्ही कार्यक्रमाचा सादर केला। या कार्यक्रमाचं आयोजन करताना मी प्रथमतः मोराज ॲपेक्स संकुलमध्ये सर्व सदस्यांचे आभार मानेन का त्यांनी आम्हाला हा कार्यक्रम करण्याची एक संधी इथं उपलब्ध करून दिली। आणि आज महिला दिनाच्या निमित्त मी सर्व महिलांना, माझ्या आई माता भगिनींना आज महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। खरं तर देशाच्या विकासामध्ये आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी या देशाचं नेतृत्व करत असतात आणि त्याचबरोबर आज महाराष्ट्रामध्ये पण चित्राताई वाघसारख्या सदस्या हे विधिमंडळ, विधानसभा अधिवेशन सुद्धा चालवतात आणि आम्हाला अभिमान आहे आज या प्रत्येक स्त्रीला आपल्या जगामध्ये पुरुषाच्या सोबत त्यांचा विकासाच्या सोबत राहून आज देश पातळीवरती आपलं नाव गाजवत आहेत। मी या महिलांना आश्वासित करतो का आपल्या प्रभागामध्ये गेली 7-8 वर्ष नेतृत्व करत असताना या प्रभागामध्ये मूलभूत गरजा सोडून इतर कधी गरजेची कधी वाव कधी कमीता पडली तर त्यासाठी मी सदैव आपल्यासाठी हजर राहीन। मी आपल्यासोबत आपल्या कामासाठी कुठे कधी हजर राहीन। मला कुठेही काम सांगा, मी आपल्यासोबत असणार आहे। कुठला प्रश्न असेल ते सोडवण्याचा प्राधान्य देऊन ते सोडवण्याचा प्रयत्न करेन। विषय आज आपण इथे सांगतो थोडासा का आपण या संकुलमध्ये जवळजवळ विविध प्रकारचे समाजाची लोक राहतात, म्हणजे कॉसोडी समाजाचे लोक इथे राहत असतात आणि जी लोक ऑफिसमध्ये जातात संध्याकाळी घरी येतात। इथे राहणारा नागरिक फक्त काय पाहत असतो का मी घरी आल्यानंतर मला ट्रान्सपोर्ट म्हणजे येण्या जाण्याची सोय, घरी आल्यानंतर पाण्याची सोय, रस्त्यात लाईटची सोय, या मूलभूत गरजांची अपेक्षा जास्त करून महिलांना असते आणि त्या नेहमी त्या पुऱ्या कशा होतील। आमचा पक्ष भारतीय जनता पार्टी त्याचा नेहमी मदत करत राहील आणि या कामासाठी आम्ही प्राधान्याने सदैव हजर आपल्याकडे राहू। मी इथे महिलांना आश्वासित करतो का आपण ज्या पद्धतीने आज हा जो कार्यक्रम राबवला इथं उपस्थिती खूप महिलांची आहे। मला आनंद याचा वाटतो का आज आपण सर्व हिरण्यामध्ये भाग घेतला आणि आपल्या या कला गुणांना आपण वाव देत असताना या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन आज आपण एकत्रित महिला आलात याचा खूप अभिमान आम्हाला आहे आणि आज महिला दिन आपण इथे साजरा करतोय। मी ॲपेक्सला विनंती करेन का वर्षामध्ये महिलांना एखादा वर्ष एखादा दिवस आपण या महिलांसाठी
ठेवला पाहिजे, जेणेकरून प्रत्येक महिला येईल आणि त्याचा कुणाबरोबरचा आनंद या लोकांना इथे सांगून घेण्याचा प्रयत्न करेल आणि आपल्या कुणाबरोबर वाव देण्याचा प्रयत्न करू. मी आपल्यासोबत कधी असेल कधी बी तुम्ही आवाज द्या, आम्ही आपल्या हकीला हात देऊन आपल्या उपस्थित राहू. मी आपल्या सगळं आपल्या पाठीशी राहील. पण आज आपण जो इथे आज जो कार्यक्रम राबवला, आपल्या जे अँकरिंग करायचे आहे, ज्या मीना मॅडम इथं आल्यात त्यांचे पण मी आभार मानतो. आणि आज इथं सर्व सहभागी झालात, सर्व महिलांचे आभार मानतो. महिला दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आणि मी तुमचे खरंच आभार मानू इच्छिते. आज तुम्ही खास वेळ काढलात. मला माहिती आहे एक महिला म्हणून किती कामं असतात, तर तुम्ही इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल धन्यवाद. आणि प्रतीक्षा वहिनी आणि अजय बेरा साहेबांनी इतका छान प्रोग्राम आयोजित केला त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. आणि जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. स्त्री शक्तीला, नारी शक्तीला माझा सलाम. 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून सेलिब्रेट करतात, पण काही कारणास्तव आपण आज सेलिब्रेट करतोय. तरी पण तुम्ही सगळे एकत्र इथे जमलात आणि खूप आनंदाने सहभागी झालात, त्याबद्दल मी तुमचे खरंच आभारी आहे. आणि अशीच